नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील न्यूयॉर्क मॉलजवळ भारतीय जनता पार्टी घाटकोपर पूर्व विधानसभा सेवाभावी आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा तो दर्जा दिला. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला सांगून ठेवलं होतं, त्यावेळेला त्यांनी एक अभंग केला होता, माझ्या मराठीची बोलू कौतुकी परी अमृता तोही पैजासी जिंके. ते त्यावेळेला संत ज्ञानेश्वरांनी बोलून ठेवलं होतं, अभंग केला होता. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतला. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचे भारतीय जनता पार्टी घाटकोपर पूर्व विधानसभा खूप खूप आभार व्यक्त करते. महाराष्ट्रामध्ये मराठीला राज्यभाषेचा दर्जा आहे, परंतु भारत देशामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता. गेले कित्येक वर्ष कित्येक साहित्यिक त्यासाठी मागणी करत होते, पाठपुरावा करत होते. या महाराष्ट्राची निर्मिती झाली, यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. आजपर्यंत कितीतरी मुख्यमंत्री झालेत, पण मराठी भाषेसाठी काही करावं असं त्यांना वाटलं नाही. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या नेतृत्वातील सरकारने आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आणि भाषा संवर्धन मंत्री विनोद तावडेजी यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याने आज आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ही गोष्ट सर्वच जणांना अभिमानास्पद आहे आणि याबद्दल आपण जसं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आणि त्यांच्या सरकारला धन्यवाद देतो, तसंच हे धन्यवाद याचा सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर पूर्वीचे शालेय शिक्षण आणि भाषा संवर्धन मंत्री विनोद तावडे यांचंही नाव आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, का ज्यांच्या अथक प्रयत्नाने आजचा दिवस आपल्याला दिसलेला आहे. जय महाराष्ट्र. गेल्या 12 वर्षाचा जो लढा होता मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, तो दर्जा काल 3 ऑक्टोबर रोजी आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तो महाराष्ट्राला दिलेला आहे. आज आपल्याला अभिजात भाषा मिळाल्याचा आनंद का होतोय त्याचं कारण असं आहे, आज बऱ्याचशा लोकांना त्यातलं असं वाटत असेल की मिळाला दर्जा, पण हा दर्जा ह्याच्यासाठी आहे की आजपासून ह्याच्यावर संशोधन होईल, ह्याचं डिजिटायझेशन होईल आजच्या युगामध्ये आणि तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचेल. आज भारताच्या नवे जगाच्या एक एक कोपऱ्यामध्ये मराठी भाषिक पोचलेला आहे. दरवर्षी 2 व्यक्तींना त्याचा पुरस्कार मिळेल, जे विशेष स्कॉलर आहेत. आणि जर आमच्या विरोधक ओरडतात की रोजगार, तर ह्या माध्यमातून मराठी अभ्यासक असतील, मराठी शाळा असतील, विद्यापीठ असतील आणि जे आपले मराठी ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये ह्याचं जे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांनो, आजच म्हणजे राजकारणातील भव्य व्यक्तिमत्व पवार साहेबांनी सुद्धा आज या सरकारच्या निर्णयाला शुभेच्छा दिल्या. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मागणी कित्येक वर्ष सातत्याने केली जायची. एवढे मराठी लोक होते का हो, एकालाही नाही समजलं.
पण आमच्या नरेंद्रबाईंनी आणि देवेंद्रजींनी हे करून दाखवलं. सुसंपन्न आणि समृद्ध भाषा केली. मराठी वाङ्मय खूप प्रसिद्ध आहेत. अनेक मराठी वाङ्मयावर, साहित्यावर, मराठी नाही तर हिंदी पिक्चर सुद्धा निघालेले. विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज म्हणजेच पु ल देशपांडे, आपल्या बहिणाबाई चौधरी यांचं काव्य आणि वाङ्मय खूप प्रसिद्ध आहे. पण हे थोडं लिमिटेड, आपल्या सीमित लोकांपुरतं आणि सीमित प्रदेशापुरतंच मर्यादित राहिलं. पण आज अभिजात दर्जा दिल्यामुळं आमच्या अजयबाईंनी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये अतिशय सुसमृद्धता येणार आहे. 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाणार आहे. साधी गोष्ट नाहीये. फक्त अभिजात दर्जा म्हणजे काय, हा चला मोठेपणा मिळाला असं नाहीये. 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत. कित्येक लोक मराठी एवढे चांगले लिखाण करणारे असून त्यांना कधी राष्ट्रीय पुरस्कार नाही मिळाला. त्याचे काही लिमिटेशन असतात. यामुळे आपले जसं पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ हे तर झालेच, पण देशातल्या 450 पेक्षा जास्त लोक विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवली जाणार आहे. स्त्रियांचं स्वरूप असणारा आणि ती मराठी भाषा, ती मराठी म्हणजे ती सुद्धा एक महिलाच आहे. आणि इतकं सुंदर योगायोग जुळून आणला की ह्या मराठी भाषेला आम्ही आज अभिजात दर्जा दिलेला आहे. नरेंद्रभाईंचं म्हणतात एक दूरदर्शीपणा त्या व्यक्तीमध्ये इतका आहे की प्रत्येक गोष्टीचा खूप अतिशय सुंदरतेने विचार केलेला आहे. आम्ही नेहमीच मोठे मोठे प्रोग्राम केले, मराठी पाऊल पुढे, मराठी पाऊल पुढे. पण माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आज मराठी पाऊल पुढे पडलेला आहे. आपण म्हणतो जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तर आज खरंच जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा याला आज स्टॅम्प भेटलेला आहे. मराठी भाषा ज्यासाठी प्रयत्न करणारे कविवर्य, लेखक, साहित्यक, राजकीय आणि या आपल्या संघटनेमध्ये आणि या आपल्या प्रस्ताव मांडणारे आपले भारतीय जनता पार्टीचे जे पण पदाधिकारी, उदाहरणार्थ आपले स्थानिक आमदार असो किंवा यांच्यासोबतचे सारे आमदार, या सगळ्यांनी जेव्हा सपोर्ट केला त्यावेळेस हा प्रस्ताव पास झालाय.